समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला एक कुत्रा दिसत असेल जो जखमी अवस्थेत आहे, ज्याच्या पायाला एक पट्टी बांधलेली आहे. आणि जर याला कुत्रा म्हणायचं तर पाकिस्तानला काय म्हणायचं हा प्रश्नच तुम्हाला पडेल. कारण हा कुत्रा नव्हे तर एक सैनिक आहे, जो भारताच्या सेकंड पॅरा एसएफचा एक ऑफिशियल कुत्रा आहे. आणि त्याचं तिथं रोल देखील महत्वाचा आहे. भारतानं जे दहशतवाद्यांच्या विरोधातलं एक ऑपरेशन केलं, या ऑपरेशनमध्ये हा टायसन नावाचा कुत्रा ऑफिशियली तिथं उतरला, त्यानं दहशतवाद्यांच्यावर हल्ला केला. याला एक गोळी लागली, गोळी लागलेली असताना देखील तो पुढे गेला आणि दहशतवाद्यांना पकडून दिलं. नंतर हे तिन्ही दहशतवादी मारले गेले. नेमकं काय काय घडलं, कसं कसं घडलं, टायसनचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये काय आहे आणि दहशतवादी कोण कोण मारले गेले, एकूण या सगळ्याच ऑपरेशन बद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. गेल्या 326 दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये एक ऑपरेशन चालू होतं. या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन त्राशी-1. या ऑपरेशन अंतर्गत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जे 7 दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये मागच्या वर्षभरापासून लपून बसले होते, त्यांना मारण्याचं काम चालू होतं. ज्यापैकी 4 दहशतवाद्यांना ऑलरेडी अगोदर मारलेलं होतं. 3 दहशतवादी अशी बातमी भारताच्या सैन्याला मिळालेली होती की किश्तवार हे जम्मू काश्मीरमधलं एक ठिकाण आहे. किश्तवारमधल्या छत्रू रिजनमध्ये तिथल्या ज्या टेकड्या आणि थोडा जंगल भाग आहे, या भागामध्ये लपून बसलेले आहेत. आणि त्याप्रमाणे मग भारताची मिलिटरीची व्हाईट नाईट कोर, CRPF आणि जम्मू काश्मीर स्टेट पोलीस हे तिघांनी मिळून एक टीम तयार केली आणि ही टीम तिथं या दहशतवाद्यांना खात्मा करण्यासाठी पोहोचली. या दहशतवाद्यांना 22 फेब्रुवारीला भारतीय सैन्यानं आणि भारताच्या टीम्सनी घेरलं होतं. पण त्याच्या अगोदर काय घडलं होतं तर टायसन नावाचा जो काही स्निफर डॉग आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल होता. टायसन हा जो कुत्रा आहे तो भारताच्या सेकंड पॅरा SF म्हणजे स्पेशल फोर्सेस डिव्हिजनचा एक अधिकृत कुत्रा आहे. तो एक स्निफर डॉग आहे, म्हणजे तो वास घेतो आणि आपल्याला लोकेशन मिळवून देतो. दहशतवादी जिथं लपलेले असतील किंवा इतर जे टार्गेट असेल त्याला शोधून काढण्याचं काम करतो. अशा रीतीनं जेव्हा किश्तवारमधल्या छत्रू रिजनमधल्या त्या ठिकाणी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी हे फिरत होते, त्यावेळेला टायसन आपल्या सैन्याबरोबर होता. टायसन पुढे होता आणि टायसननं भारताच्या सैन्याला एका मातीच्या घरामध्ये घेऊन गेला आणि तिथं गेल्यानंतर टायसननं हे फाइंड आउट केलेलं होतं की तिथे दहशतवादी आहेत. दहशतवाद्यांनी फायर केलं आणि एक गोळी येऊन टायसनला लागली आणि त्यामुळे टायसन माघारी सरकला आणि त्याचबरोबर भारताचं सैन्य आणि भारताच्या ज्या टीम्स होत्या त्या सगळ्या सावध झाल्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी आपली चटकन जागा बदलली आणि ते पुढे गेले. पण यामुळे झालं काय, टायसन पुढे असल्यामुळं भारतीय सैन्याला जी डायरेक्ट हल्ला झाला असता तो झाला नाही. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा दहशतवाद्यांनी आपली जागा बदलल्यानंतर टायसन मागं सरकला नाही किंवा तो पूर्णपणे बाहेर गेला नाही. टायसन पुढे जात राहिला आणि पुन्हा दहशतवादी जिथं जाऊन लपले ती जागा टायसननंच शोधून काढली. तो जखमी झालेला असताना लंगडत लंगडत तो गेला आणि त्यानं ती जागा शोधून काढली. त्यामुळं दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं किंवा भारताच्या टीम्सनी व्यवस्थितपणे घेरलं आणि घेरून मग त्यांचा खात्मा केला गेला. आपल्याला माहिती आहे की 22 फेब्रुवारीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे ऑपरेशन चालू होतं आणि या ऑपरेशनमध्ये जे 3 दहशतवादी होते तिघांना देखील मारलं गेलं. यातला सगळ्यात महत्त्वाचा दहशतवादी होता तो म्हणजे सैफुल्ला. सैफुल्ला हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता आणि मागच्या अनेक वर्षांपासून भारताची आर्मी आणि भारताच्या वेगवेगळ्या सिक्युरिटी फोर्सेस त्याला शोधायचं काम करत होत्या, पण तो सापडत नव्हता. असं म्हणतात की गेल्या 20 वर्षात त्याने किमान 20 वेळा भारतीय सैन्याला चकवा दिलेला होता, पण अखेर तो मारला गेला. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याला 2 AK-47 रायफल्स मिळाला, आणखी एक वेगळी रायफल मिळाली आणि भारतीय सैन्याला दारुगोळा देखील मिळाला. या सगळ्या गोष्टी घडल्या त्या टायसनच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे. टायसनचं इथं 2 प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे. तो सर्वात पुढे असल्यामुळं जी गोळी लागली ती त्याला लागली, जी भारतीय सैन्याला डायरेक्ट लागू शकली असती. दुसरी गोष्ट, त्यानं लोकेशन चटकन मिळवून दिलं आणि तो तिथं पोहोचला. तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे तो मागं सरकला नाही. हल्ला झाल्यानंतर देखील तो पुढे गेला आणि पुन्हा दहशतवाद्यांनी ती जागा सोडून ते पुढे लपून बसल्यानंतर ती जागा देखील त्यानं बरोबर व्यवस्थित शोधून दिली. भारताचा झेंडा उंच ठेवण्यासाठी भारतासाठी अनेक भारताच्या सिक्युरिटी फोर्सेसचे, पोलीस दलातले, सैन्यातले लोक आपलं जीव देत असतात, आपले प्राणपणाला लावत असतात. पण असे काही मुके प्राणी देखील असतात जे आपल्या देशासाठी लढत असतात. त्यांच्याबद्दलची ही स्टोरी लोकांच्यापर्यंत जावी या उद्देशानं आम्ही हा व्हिडिओ केलाय. टायसनचं हे कॉन्ट्रीब्युशन, टायसनबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.